नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देवगड किल्ला, कोकणाच्या किनारपट्टीवर वीरतेची साक्ष. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला देवगड किल्ला हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला देवगड खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमावर असलेल्या एका टेकडीवर बांधण्यात आला आहे. त्याच्या 3 बाजूंनी समुद्र आहे आणि दक्षिणेकडे तो जमिनीशी जोडलेला आहे. देवगड किल्ल्याच्या इतिहासाचा कालखंड रोमांचकारी आहे. त्यात युद्ध, पराक्रम आणि वारसा यांची गुंफण आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. देवगड किल्ला हा मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग होता. हा किल्ला अनेक वर्ष ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हल्ल्यांना यशस्वी रूपाने टिकला आहे. 1818 मध्ये तळकोटच्या लढाईनंतर मराठा साम्राज्याच्या पतनानंतर हा किल्ला शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात आला. ब्रिटिशांनी किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला आणि 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर तो भारतीय नौदलाच्या ताब्यात दिला. देवगड किल्ला हा समुद्राच्या किनारी असलेल्या एका टेकडीवर बांधला आहे. हा किल्ला 120 एकर इतका विस्तृत आहे. किल्ल्याच्या भव्य भिंती आणि तटबंदी आजही पर्यटकांना आश्चर्यचकित करतात. किल्ल्यामध्ये 3 मोठे बुरुज आहेत. या बुरुजांवर समुद्राचे मनमोहक आणि विस्तृत दृश्य दिसते. किल्ल्यांमध्ये एक गणपती मंदिर आणि काही जुनी तोफ आणि 15 मीटर उंची प्रकाशस्तंभ आहे. देवगड किल्ल्याचे महत्त्व. देवगड किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक स्मारक नसून तो मराठा साम्राज्याच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. हा किल्ला आपल्याला आपल्या इतिहास आणि वारसाबद्दल जाणीव करून देतो. देवगड किल्ल्याचा इतिहास. 1729 दत्ताजीराव आंग्रे ह्या प्रतापवंत मराठा सरदारांनी या वर्षी महत्वाकांक्षेने आणि संरक्षणाच्या दृष्टीने देवगड किल्ल्याची पायाभरणी घातली. व्हॉईसरायच्या जळदळांना रोखण्यासाठी आणि कोकणाच्या किनारपट्टीवर मराठ्यांचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी या किल्ल्यांचे बांधकाम सुरू करतात. 1730 ते 1761 किल्ल्याचे बांधकाम वेगाने चालू असते. भव्य तटबंदी, मजबूत बुरुज आणि किल्ल्यांची रचना या काळात आकार घेते. दत्ताजीराव आंग्रे आणि त्यांचे वारस किल्ल्याचा ताबा घेतात आणि कोकणाच्या जळदळ्यांचे नेतृत्व करतात. 1761 ते 1784 कोणाजी आंग्रे दत्ताजीरावांचे वीरपुत्र किल्ल्यांचा कारभार सांभाळतात. त्यांच्या पराक्रमांनी आणि धाडसी नेतृत्वाने देवगड किल्ल्याची ख्याती आणखी उंचावली जाते. ब्रिटिशांच्या आरमाराविरोधात लढा देण्यासाठी हा किल्ला मुख्य आधार बनतो. 1784 ते 1818 आंग्रे घराण्याचे उत्तराधिकारी किल्ल्याचा ताबा सांभाळतात. परंतु ब्रिटिश साम्राज्याची ताकद वाढत असते आणि ते किल्ल्याला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांना तीव्र करतात. अत्यंत प्रतिकाराच्या लढ्यानंतर 1818 मध्ये ब्रिटिशांनी शेवटी किल्ल्याचा ताबा घेतला. 1818 ते 1947 ब्रिटिश राजवटीत किल्ल्यांचे महत्त्व कमी होते. त्यांच्यासाठी हा किल्ला जळदळांविरुद्ध संरक्षणाऐवजी कैदी तुरुंग म्हणून काम करतो. किल्ल्यांच्या काही भागांची दुरुस्ती केली जाते तर काही भाग नष्ट होतात. 1947 पर्यंत भारतीय स्वातंत्र्यानंतर देवगड किल्ल्याचे पुरातत्व विभाग संरक्षण करतो. पर्यटकांसाठी हा किल्ला खुला केला जातो आणि इतिहासप्रेमींसाठी तो आकर्षणाचे केंद्र बनतो. हा वर्षानुसार इतिहास तुम्हाला देवगड किल्ल्याच्या अनेक टप्प्यांची झलक देतो. हा किल्ला केवळ संरचना नाही तर कोकणाचा समृद्ध इतिहास सांगणारा गौरवशाली ठेवा आहे. देवगड किल्ल्याची पर्यटन आकर्षण. देवगड किल्ला हा एक ऐतिहासिक आणि नयनरम्य किल्ला आहे जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड गावाजवळ समुद्राच्या किनारी आहे. हा किल्ला पर्यटकांसाठी अनेक आकर्षणे प्रदान करतो. ऐतिहासिक वास्तू. भव्य भिंती आणि तटबंदी. देवगड किल्ल्यांची भव्य भिंती आणि तटबंदी पर्यटकांना आकर्षित करतात. या भिंती मजबूत आणि भव्य आहेत आणि त्या किल्ल्याला एक विशिष्ट वैशिष्ट्य देतात. 3 बुरुज. किल्ल्यावर 3 मोठे बुरुज आहेत. या बुरुजांवरून समुद्राचे मनमोहक आणि विस्तृत दृश्य दिसते. गणपती मंदिर. किल्ल्यावर एक गणपती मंदिर आहे. हे मंदिर पर्यटकांसाठी एक लोकप्रिय आकर्षण आहे. जुनी तोफ. किल्ल्यावर काही जुनी तोफा आहेत. या तोफा पर्यटकांना मराठ्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची आठवण करून देतात. 15 मीटर उंची प्रकाशस्तंभ. किल्ल्यावर एक 15 मीटर उंची प्रकाशस्तंभ आहे. हा प्रकाशस्तंभ पर्यटकांसाठी एक लोकप्रिय आकर्षण आहे. निसर्गरम्य दृश्ये. समुद्राचे विस्तृत दृश्य.
किल्ल्यावरून समुद्राचे विस्तृत आणि मनमोहक दृश्य दिसते. हे दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. निसर्गरम्य परिसर. किल्ल्याचा परिसर निसर्गरम्य आहे. येथे अनेक झाडे आणि वनस्पती आहेत. शांत वातावरण. किल्ल्यावर शांत आणि प्रसन्न वातावरण आहे. हे वातावरण पर्यटकांना आराम देते. देवगड किल्ल्यावरील इतर आकर्षणे. देवगड बीच. किल्ल्याजवळ देवगड बीच आहे. हा बीच पर्यटकांसाठी एक लोकप्रिय आकर्षण आहे. देवगड बाजार. देवगड गावात एक बाजार आहे. या बाजारात तुम्हाला स्थानिक वस्तू आणि हस्तकला खरेदी करता येतील. देवगड किल्ल्याला कसे जायचे? देवगड किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड गावाजवळ आहे. रत्नागिरीहून हा किल्ला 103 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही बस किंवा टॅक्सीद्वारे येथे पोहोचू शकता. देवगड किल्ल्याला भेट देण्याचा अनुभव. देवगड किल्ला हा पर्यटकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. किल्ल्यावरील भव्य भिंती आणि तटबंदी पाहणे हा एक वेगळाच अनुभव आहे. किल्ल्यावरील गणपती मंदिरात दर्शन घेऊन आणि जुनी तोफ पाहून इतिहासाचा स्पर्श तुम्ही अनुभवू शकता. किल्ल्यावरील प्रकाशस्तंभाच्या शिखरावरून समुद्राचा मनमोहक दृश्य दिसते. हा दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. देवगड किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य किल्ला आहे. मराठा साम्राज्याचा हा गौरवशाली ठेवा आपल्याला इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची अनुभूती देतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.